संगोपनासाठी कष्ट घेतले. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला खूपच प्रॉब्लेम्स आले, पण त्यांनी अजिबात हार मानली नाही. त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात झाली ती शिर्डीच्या साईबाबांच्या कृपेनेच. डॅडींनी साईबाबांच्या आरतीचे रेकॉर्डिंग्सच्या ऑर्डर मिळू लागल्या आणि त्यानंतरच आमचा कॅसेट रेकॉर्डिंगचा बिझनेस सुरू झाला. त्यानंतर बॉलिवूड सॉंग्स रेकॉर्डिंग चालू झाले. मम्मी डॅडींनी त्यांच्या कंपनीचे नाव म्युझिक लवर्स असे ठेवले. तिथूनच आम्हा सगळ्यांना म्युझिकची खूपच जास्त आवड निर्माण झाली. या बिझनेसमुळे डॅडींना शिर्डी, राहाता, नाशिक अशा अनेक ठिकाणी म्युझिक लवर्सवाले अंकलजी अशी ओळख निर्माण झाली. डॅडी स्वतः आपल्या सुझुकी बाईकवर दूर दूर कॅसेटचे ऑर्डर्स घ्यायला आणि पोचवायला जायचे. त्यांनी ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा कधीच विचार केला नाही. त्यावरूनच आम्ही डॅडींकडून कमिटमेंट पूर्ण करायचं शिकलो. तसेच मम्मीसुद्धा घरात आम्हा तिघांचं सर्व पूर्ण करून स्वतः रेकॉर्डिंगला उभी राहायची. त्या दोघांची रात्र आणि दिवसाची धावपळ आणि जीवनात काहीतरी करून दाखवायची जिद्द आणि त्यामुळे आम्हीही कधीही कुणासमोर हार मानणे शिकलो नाही. काही वर्षांनी एकाचे 2 बिझनेस झाले. घरात एक छोटीशी फॅक्टरी सुरू झाली म्हणा. या छोट्याशा घरात आम्ही 5 जण आणि काम करणारे 10 ते 12 जण. येणारे जाणारे पाहुणे सर्व काही तिथेच आमच्या छोट्याशा घरात. पण आम्हाला त्याचा कधीच त्रास झाला नाही. मम्मी डॅडींचे आपल्या कामासाठी आमच्यासाठी इतके डेडिकेशन होते की आम्हाला ती परिस्थिती कधी विपरीत अशी वाटलीच नाही. जे काही घरात स्पेशल गोड थोड बनवते मम्मी आमच्या सगळ्या स्टॉक मेंबर्सचा वाटा ठेवायची आणि यावरूनच जे आहे जसं आहे त्यात समाधान मानून खुश राहायला आम्ही सगळे शिकलो. मम्मी डॅडी दोघेही एकमेकांपासून खूप डिफरंट पर्सनॅलिटी आहे, पण तरी एकमेकांना अगदी पूरक आहे आणि खूप छान बॅलन्स करतात. आणि तसंच त्यामुळे कसं एका टीमसारखं जगावं हे आम्ही त्यांच्याकडून नक्की शिकलो. डॅडींकडून आम्ही नेहमी सहनशीलता, आत्मविश्वास, काटकसर करून सेविंग्स कसे करायचे, फ्युचरचे प्लॅनिंग कसे करायचे हे गुण शिकलो. तर आमची मम्मी नेहमीच एक स्ट्रॉंग वुमेन होती. लोकांना स्ट्रॉंग लोक आवडत नाहीत, स्पेशली विमेन तर बिलकुल आवडत नाही, पण आम्ही खूप प्राऊड आहोत आमच्या मम्मीच्या बाबतीत की ती खूप स्ट्रॉंग होती आणि आय होप की आम्ही तसेच राहू. तिने आम्हाला देवावर पूर्ण विश्वास ठेवून कधी हार न मानणे, आत्मसन्मान ठेवणे, देवाचे नाव घेऊन प्रत्येक काळात ठामपणे उभं राहायला शिकवले. तसेच दोघांनाही त्यांच्या जीवनातून आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता दोन्ही शिकवले. फॅमिली कम्स फर्स्ट म्हणजेच नेहमी फॅमिलीला प्राधान्य देणे शिकवले. आजही आम्ही सर्वजण एकमेकांपासून खूप दूर राहतो, पण आम्ही रोज एकमेकांशी डेली बोलतो आणि आमचे सगळे सुख दुःख काय मजा असतील नसतील सगळं डिस्कस करतो. इवन रोज काय स्वयंपाक बनतो हे आम्हाला माहीत असतं की आज मम्मीच्या घरी काय बनतं आहे, ताईच्या घरी काय बनतं आहे. तो या सगळ्या शेअरिंगची आवड आम्हाला आईवडिलांमुळेच लागली. लहानपणापासूनच आम्ही बघतो की आमचे वडील, आमचे डॅडी रोज हनुमान चालीसा वाचायचे, कधी कोणाला दुखवायचे नाही. मम्मी पण संध्याकाळचा दिवा लिहून आम्हाला शुभं करोती म्हणायलाच लावायची. आजही ती हरिपाठाला जाते, पोथ्या वाचते आणि आमची मम्मी खूप सुंदर भजनही म्हणते. आय वॉन्टेड टू मेन्शन की मला भावगीत आणि भक्तिगीत या दोघांची आवड ही आमच्या मम्मीमुळे लागली, कारण ती नेहमी आशा भोसलेची भक्तिगीतं आणि भावगीतं घरात म्हणत राहायची आणि मम्मी पण मागे मागे म्हणायचं. मम्मी डॅडींनी खरंच आम्हाला खूप खूप चांगले संस्कार दिले, त्याबद्दल आम्ही कायम तुमचे आभारी आहोत. याचबरोबर एक छोटीशी गोष्ट नमूद करूशी वाटते की आमच्या डॅडींना कुणीही मदत मागितली, ते नातेवाईक असो, मित्र असो, शेजारी पाजारी असो किंवा कुणी अनोळखी व्यक्ती असो, ते जितकी शक्य होईल तितकी त्यांना वेळही देतात आणि वेळोवेळी मदतही करतात. थँक्यू.